नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग. मित्रांनो, आज आपण आलो आहे कांदिवली वेस्टला. आणि कांदिवली वेस्टला आहे ना, स्टेशनपासून 2 मिनिटं अंतरावरती एक पोस्टाची गल्ली आहे, जिथे पहिलं जुनं एक पोस्ट ऑफिस होतं. आता सध्या ते बंद आहे. त्या गल्लीमध्ये आहे ना खाऊ गल्ली आहे एक, आणि खाऊ गल्लीमध्ये एक फेमस डोसा कॉर्नर आहे. ओम साई डोसा कॉर्नर असं नाव आहे त्या डोसा कॉर्नरचं. त्यांचे इथे 99 टाईप्स प्रकारचे डोसा मिळतात. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे डोसे आहेत ना ते बघूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, समोर आहे ना, समोर कांदिवली स्टेशन आहे वेस्टला, आणि तिथून 2 मिनिटं अंतरावरती इथे आलात ना की ही आहे जुनी पोस्टाची गल्ली आहे. तिथे जुनं पोस्ट ऑफिस होतं आणि ही तिथली खाऊ गल्ली आहे. त्या खाऊ गल्लीच्या समोरच 2 शॉप सोडलं ना की इथे डोसा कॉर्नर आहे, तो ओम साई डोसा कॉर्नर. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत या स्टॉलचे ओनर. भाई, आपका नाम क्या है? पुनीत. ये स्टॉल आप कब से चला रहे हैं यहाँ पे? मैं 15 ईयर्स हो गया, मेरा घर 1969 से. ओके, तो मतलब स्टॉल कब से फिर? 1969 से ये स्टॉल इसी जगह पे है? 15 ईयर्स से चला रहा हूँ. ओके, आप 15 ईयर से चला रहे हैं. ओके, आपने यहाँ पे कितने वैरायटीज़ के डोसे हैं? मेरे पास 99 वैरायटी का डोसा है. ओके, और सबसे ज़्यादा सेलेबल डोसा कौन सा है जो यहाँ पे अभी उसका ज़्यादा सेल है? मटका डोसा है, ओके, चीनी है, अच्छा, मैसूर मसाला है, ओके, पिज़्ज़ा डोसा है. ओके, और चलो. ओके. और अपने यहाँ का टाइमिंग क्या है और चालू कब कब रहता है ये? मॉर्निंग 11 बजे से लेके रात को 11 बजे. ओके, ये चालू रहता है और डेली रहता है, बंद कभी नहीं रहते. ओके, तो चलो आज हमारे लिए भी एक कोई डोसा बना दो. अभी एक मैसूर डोसा बना दो हमारे लिए, और एक दूसरा मैं पूछता हूँ उसको. अजून कोणता डोसा खायचा तुला? बघतोय मी इथे तुम्ही यांचा मेनू कार्ड दाखवतो. तोपर्यंत 99 प्रकारचे डोस्याची व्हरायटी आहे. आणि आपण सांगितलं आहे इथे आता मैसूर डोसा. आणि अजून कोणतं घ्यायचं स्वप्नील बोला? स्वप्नील दुसरा डोसा बघतोय सध्या. मी एक त्यांना सांगितलंय, भैया एक हमारे लिए एक मैसूर डोसा बना दो. तर ऑलरेडी गर्दी खूप आहे, इथे कस्टमरसुद्धा आहेत. आणि आता इथे सध्या आमच्या इथे मैसूर डोसा याने लावला आहे. कोणता डोसा बोलतोय? टोपी डोसा काय आहे? पण ते पहिलं त्यांना विचार, टोपी डोसा म्हणजे काय आहे ते. त्याच्यामध्ये भाई कौन सा बटर आपण यूज किया आहे? ओके, यांच्या मेनू कार्डवरती पण इथे मी कुठेतरी बघितलं होतं की इथे मी कुठेतरी वाचलं होतं की हे फक्त वी ओनली यूज अमूल प्रोडक्ट्स. म्हणून मी त्यांना विचारलं की याच्यामध्ये यायला कसला बटर यूज केलं आहे. त्याच्यानंतर हे कोणसा चटणीला काय आहे अभि? गार्लिक टोमॅटो. त्याच्यानंतर कांदा ॲड आहे आणि याच्यामध्ये अजून याच्यामध्ये बाकी मसाले येतील. शिमला मिर्च, टोमॅटो, आणि हा आहे बटाटा मसाला. आणि याच्यामध्ये थोडं हे बीट ॲड केलं आहे आम्ही. आणि हे कोणता मसाला आहे? गरम मसाला. ओके, ये सेम बटर है ना वही अमूल? और इसमें क्या ऐड होएगा? बस ये अभी चटनी वाला सेम जो पहिला लगा वही सेम चटनी. चला मित्रांनो, इथे आपला पहिला डोसा मैसूर डोसा रेडी होतोय. तोपर्यंत दुसरा डोसा सांगायचा आपल्याला अजून एक. भैया मुझे बताओ, ये डोसा ज़्यादा स्पाइसी रहेगा या मीडियम रहेगा? जैसा बोलेंगे वैसे बनेगा. जैसा हम लोग बोलेंगे वैसा आप डोसा बनाएंगे? वैसे तो मीडियम बनाते हैं. ओके, स्पाइसी बोलेगा उसको स्पाइसी बनाएंगे. ओके. इथे बघा पूर्ण ही भाजी है ना मैश करून. और ये अभी ये डोसे में जो मैसूर का ये भाजी है, कैसा भाजी सेपरेट करके देंगे या इसमें रहेगा? ओके, अलग से देंगे. ओके. इथे आपला मैसूर डोसा रेडी झाला. त्याची भाजी सेपरेट साईडला एका याच्यामध्ये काढून. स्वप्नील एक डोसा झाला घेऊन, दुसरा कोणता बघितला? पिज़्ज़ा डोसा कोणता? पिझ्झा डोसा. ओके भाई, और एक पिझ्झा डोसा बनवतो ना. चला मित्रांनो, इथे बघा आपला पिझ्झा डोसा बनवायला सुरुवात झाली. आता मस्तपैकी फायर दिला आहे पहिला. ये मसाला डोसा है? ओके, पिज़्ज़ा डोसा बना रहा हूँ. हाँ, ये पिज़्ज़ा डोसा है ना अपना. इसमें क्या क्या ऐड होगा? अमूल बटर डालो, अभी थोड़ा सेजवान डालो. ओके, अमूल बटर, शेजवान,
इकडे बघा या साईडला हा मसाला डोसा बनतोय. कांदा, स्प्रिंग ऑनियन आहे हा. टोमॅटो, कॅप्सिकम. ओके. टोमॅटो ॲड झाला आहे त्याच्यामध्ये आणि शिमला मिरची, कॅप्सिकम ॲड झालं आहे. त्यानंतर इथे कॉर्न टाकलेत त्यांनी आता. इसमें क्या चीज़ और ये सब आता है का? ओके. याच्यानंतर आहे ना थोडा हळूहळू याच्यामध्ये चीज वगैरे ॲड होणार आहे. याच्यामध्ये हा ये कौन सा है? तंदुरी सॉस. ओके. हा हे मायोनीज. परत त्याच्यामध्ये थोडा बटर ॲड केला आहे आणि चवीसाठी थोडा मीठ टाकलं आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर परत त्यांचा गरम मसाला ॲड. इथे बघा इथे हा मसाला डोसा ते आहे. मसाला डोसा रेडी झाला आहे. तोपर्यंत आपल्या इकडे पिझ्झा डोसा बनतोय. त्याच्यामध्ये चीजसुद्धा ॲड झालं आहे. आणि याच्यामध्ये आता हा चिली फ्लेक्स ॲड झाले. बघा इथे बघा आता पूर्ण हा जो आपला डोसा आहे ना, डोस्याला लुक पूर्ण पिझ्झाचा आला. चला डोसा रेडी झाला. आता याची प्लेटिंग सुरू झाली. इथे छोटे छोटे स्लाइस करून घेतलेत त्यांनी. पिझ्झा डोसा दिसायला खूप छान दिसतोय. टेम्पटिंग आहे. हां कधी खाते असं होतंय. इथे आपला हा मैसूर डोसा रेडी झाला आहे. बघा याच्यामध्ये यांनी काय काय दिलं आहे ते बघूया. याच्यामध्ये 2 टाईपची चटणी आहे. याच्यामध्ये ही कोणती चटणी आहे? पालक पुदिना का चटणी. ओके. याच्यामध्ये हे आहे ना, ही पालक पुदिना चटणी आहे. त्याच्यानंतर ही नारळाची आपली खोबऱ्याची चटणी आहे नॉर्मल. त्यानंतर यांनी एक्स्ट्रा अमूल बटर दिलं आहे. त्याच्यामध्ये चला आपलं पिझ्झा डोसासुद्धा आला आहे. आणि याच्यामध्ये बघा यांनी काय काय दिलं आहे. त्याच्यामध्ये आपली खोबऱ्याची नॉर्मल जी चटणी आहे ती दिली आहे. आणि इथे परत ती चटणी जी मगाशी बोलले ती. दोन्हीसुद्धा डोसे आपले इथे आलेले आहेत. दोन्हीसुद्धा डोसे खाऊन बघूया याची टेस्ट कशी आहे ती. त्यानंतर खाल्ल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मला यातला कुठला डोसा बेस्ट वाटला तो. चला. कसं आहे? पिझ्झाचा फील येतो खाल्ल्यावर. असं वाटत नाही की मी डोसा खातोय. तो ट्राय करून बघतो. बटर टाक. थोडा स्वप्नील बोलतोय बटर टाकतो. थोडा बटर ॲड करतोच. आणि हा जो आपला आहे ना, हा मैसूर डोसा आहे. मैसूर मसाला. ॲक्च्युली आम्ही साधा मसाला डोसा ट्राय करणार होतो, पण हा बोलला की मैसूर करूया, तर त्याच्यासाठी मैसूर करतो आहे. टेस्ट डिफरंट आहे की? दोघांची टेस्ट आहे ना एकदम डिफरंट आहे. हा आणि ह्या ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हा थोडा स्पायसी आहे आणि पिझ्झाचा ह्याला जो टच येतो ना पिझ्झा फ्लेवर तो एकदम परफेक्ट आहे याचा. आणि हा एकदम माइल्ड आहे, मस्त आहे, एकदम जास्त तिखट नाही आहे, काही नाही. मैसूर डोसा सुद्धा छान आहे. स्वप्नील कसा आहे डोसा? प्रॉपर पिझ्झा फ्लेवर येतोय, पिझ्झा फील होतोय का असा पिझ्झा खातोय म्हणून? हा सुद्धा खाऊन बघ, हा पण छान आहे. हा एकदम हा पण छान वाटला, माइल्ड आहे, जास्त तिखट नाही आहे. पिझ्झा मला थोडासा स्पायसी वाटला कारण त्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे आहेत म्हणून. कोणता वाटला तुला दोघांपैकी? हे दोन्ही पण चांगले, बेस्ट आहेत असं नाही, पण कोणता तुला? मला हा जास्त चांगला वाटला. ओके चला मित्रांनो, पटापट दोन्ही पण संपवून घेतो. स्वप्नीलला तो पिझ्झा जास्त आवडला, मला हा जास्त आवडला कारण जस्ट स्पाईसच्या हिशोबाने बघायला गेलो ना तर हा थोडा माइल्ड आहे, तर छान आहे. पिझ्झा हा प्रकार मला जास्त आवडत नाही, त्यालाच खायचा होता, त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा घेतला होता. तर त्याला तो आवडलेला आहे आणि मी जो मागितला होता तो मला आवडला आहे.
भैया मुझे बताइए, आपके यहाँ पे ऑनलाइन भी ऑर्डर आप लेते हैं ना? हाँ, जोमेटो से भी वाले। जोमेटो और स्विगी दोनों भी? ओके। और डोसे के अलावा ये जो फ्रँकी का आहे ये बी आपका ही आहे का? ओके. मित्रांनो इथे बघा डोसा तर आहेच, पण ओमसाई फ्रँकी म्हणून सुद्धा इथे यांचा अजून एक बाजूलाच स्टॉल आहे की त्यांचे फ्रँकीचे जो रेट आहेत. आता आम्ही सध्या 2 डोसे खाल्लेत, नाही तर आम्ही एक फ्रँकी ट्राय केली असती, पण सध्या आता कॅपॅसिटी नाही आहे अजून काय खायची. तर नेक्स्ट टाइम आल्याच्यानंतर आपण परत त्यांची फ्रँकी ट्राय करूया. मित्रांनो इथे यांचे काही कस्टमर येते, गर्दी बघा किती आहे ती. त्यांच्या कस्टमरला आपण विचारूया यांचा डोसा कसा आहे तो. अंकल कैसा है डोसा? बढ़िया है, एकदम मस्त। कब से आ रहे हैं? पहली बार आए या इसके पहले आए थे? महीने में खाते हैं। महीने में एक बार आप यहाँ पे आके खाते हैं? ओके, थँक्यू. कधीपासून ट्राय करता तुम्ही इथे? रेगुलर ही आता हूँ। रेगुलरली डोसा खाने? कौन सा ट्राई किया आपने यहाँ पे? मैगी डोसा किया है, पिज्जा ओके. खाया है। ओके, अच्छा है. ओके, थैंक यू. आप कब से आ रहे हैं? आज फर्स्ट टाइम देख रहे हैं। आप फर्स्ट टाइम है? अभी तक आपने ट्राई नहीं किया है? नहीं पाए। ओके. आपने सुना था क्या कहाँ पे, या देखा था पहिले कभी? ओके. मित्रांनो इथे यांचं नाव ऐकून आल्यात फर्स्ट टाइम. आम्ही सुद्धा यांच्याकडे फर्स्ट टाइम आलो होतो. अच्छा इनका डोसा हमने भी ट्राई किया, आप भी ट्राई कर लो. मित्रांनो इथे गर्दी बघा कशा प्रकारे येते. मगापासून अशी सेम गर्दी आहे, आता थोडी कमी झाली, मगाशी थोडी जास्त होती. आम्ही डोसा खात होतो तोपर्यंत बाकीचे लोक डोसा खाऊन निघून गेले. चला मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल ना तर व्हिडिओला जितकं जमेल तितकं शेअर करा. पुन्हा भेटू अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.